आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। लोकविकास नागरी सहकारी बँकेची आज 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। बँक आम्ही 1997 मध्ये सुरू केली आणि मी सरकारी नोकरीमध्ये होतो, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज, उद्योग संचालक। तेव्हा माझ्याकडे अनेक लोक यायचे, विशेषतः तरुण। ते सांगायचे की साहेब आम्हाला कर्ज मिळत नाही, राष्ट्रीयकृत बँक आम्हाला जवळ करत नाही वगैरे वगैरे। तेव्हा मी बँक सुरू करण्याचं ठरवलं। योगायोगाने असं आहे की तेव्हा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे एक अधिकारी मला भेटले। मुंबईला आम्ही मराठवाडा लोकविकास मंच या संघटनेची स्थापना केली होती आणि ते आमचे मित्र होते। त्यांनी मला एक रिझर्व्ह बँकेचा सर्क्युलर दिला की नवीन बँक सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परमिशन दिलेली आहे आणि ती बँक सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये शेअर कॅपिटल पाहिजे। आता रिझर्व्ह बँकेने तेव्हापासून नवीन अर्बन बँकेला परवानगी देण्याचं बंद केलेलं आहे। आता ते पॉलिसी बदलणार आहे, आता उघडणार आहे असं मला समजलं। असो, तर आम्ही 15 लाख रुपये जमा केले, प्रत्येकाकडून 1500 रुपये शेअर घेतले, 1000 रुपये शेअर घेतले, 1500 लोकांना एकत्र केले, 15 लाख रुपये केले। असो, मुख्य उद्देश असा होता की सर्वसामान्य माणसाला ज्याला राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज मिळत नाही अशा माणसांना, व्यक्तींना आपण मदत करावी। आणि मला खूप आनंद आहे की तो जो आमचा हेतू आहे तो हेतू आम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करीत आहोत। हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आमचे संस्थापक संचालक नामदेवराव पवार ते आमच्यासोबत सुरुवातीपासून आहेत, सर्व आहेत। आता ते आमचे जगताप साहेब सुरुवातीपासून आहेत। अशा अनेक संचालक आमच्याबरोबर आहे आणि गेल्या या 30 वर्षापासून बँकेची प्रगती चांगली चालू आहे। यावर्षी सर्व सभासदांना आपण 12% डिव्हिडंड म्हणजे लाभांश जाहीर केलेला आहे आणि सर्वांना आम्ही विनंती केली सभासदांना की बँकेचे डिपॉझिट वाढवायला पाहिजे। आपली बँक सर्वसामान्याची बँक आहे आणि आपल्या या बँकेमध्ये कधीही आर्थिक गैरव्यवहार होणार नाही। दुर्दैवाने आदर्श नागरी सहकारी बँक, अजंता नागरी सहकारी बँक या बँका डुबल्या। ग्राहकांचे त्यांनी कोट्यावधी रुपयाचे डिपॉझिट गेले, सेव्हिंग अकाउंट गेले। पण आपली जी बँक ही एका व्यक्तीच्या हातात नाही आहे। मानकामे साहेबांची बँक मानकामेच्या हातात होती, अजंता बँक झांबड साहेबांच्या एकट्याच्या हातामध्ये। आमचं असं नाही आहे। आमचे संचालक सर्व एक नियमितपणे भेटतात, चर्चा करतात आणि कुणीही एकटा असं चोरून व्यवहार करत नाही। त्यामुळे आपली लोकविकास बँक कधीही तोट्यात, कधीही घोटाळ्यात सापडणार नाही, लोकांचं नुकसान होणार नाही अशी आज आम्ही सर्व सभासदांना खात्री दिलेली आहे। आणि यापुढे बँकेची प्रगती करणे, लोकांना मदत करणे यासाठी आम्ही सर्व संचालक आणि सर्व कर्मचारी कार्यरत राहू। धन्यवाद। नवीन शाखा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे काही नियम असतात, पण पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही 2 शाखा उघडण्याचा प्रयत्न करू। सध्या 13 शाखा आहेत, अजून 2 शाखा आपण उघडण्याचा प्रयत्न करूया। अजून काही निर्णय झाला का आजच्या बैठकीत? अजून तसा निर्णय काही झाला नाही। डिव्हिडंड 12% वाटावा असं आम्ही तयारी केलं आहे। खेळीमेळीच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात